हॅलो व्ह्युअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. त्याद्वारे आपण दररोज आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत आहोत. ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आणि जर तुम्ही UPSCची तयारी करत असाल तर UPSCच्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर आपण प्रश्न आणि उत्तर जे लिहित आहोत त्याची वर्ड फाईल आणि द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमधून जे एडिटोरियल आलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला तिथे मिळून जाईल. हे पहा, हे द हिंदूमध्ये आलेलं एडिटोरियल आहे. यावर आज आपण प्रश्न बनवणार आहोत आणि त्यासाठी उत्तर लिहिणार आहोत. टाईम फॉर अ न्यू इंडिया आफ्रिका डिजिटल कॉम्पॅक्ट. तर हे जे आर्टिकल आहे ते मी तुम्हाला मराठीत सोप्या भाषेत समजून सांगणार आहे आणि या आर्टिकलवर आधारितच आपण प्रश्न बनवणार आहोत. तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्ही लिहिल्याशिवाय तुम्हाला येणार नाही. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपली जी वर्ड फाईल आहे टेलिग्रामवर तिचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. हे पहा, टॉपिक आहे भारत आफ्रिका डिजिटल भागीदारी. प्रश्न पाहताना आपण पाहणारच आहोत अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा टॉपिक येतो, परंतु तुम्हाला इथे सांगून देतो की जनरल स्टडीज सेकंड याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन यामध्ये हा टॉपिक येतो. आता या एडिटोरियलची सुरुवात झालेली आहे बघा. आफ्रिकन युनियन याचं एक डिजिटल परिवर्तन धोरण आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रॅटेजी 2020-30. याद्वारे काय करायचं आहे तर ज्या आफ्रिकेमध्ये सामाजिक व आर्थिक समस्या आहे त्यावर डिजिटल मार्ग काढायचा आहे. आता भारत आणि आफ्रिका संबंध जर पाहिले तर भारताचे आफ्रिकासोबत विविध करार, विविध इनिशिएटिव्ह भारत आफ्रिकामध्ये घेतो. परंतु आता या एडिटोरियलमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यामध्ये आता बदल आवश्यक आहे. कारण आता तंत्रज्ञान वाढत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या गोष्टी आता वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता तंत्रज्ञानामध्ये आफ्रिकेसोबत विविध करार करण्याची संधी आहे. इथं आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका फक्त एक देश घेऊ नका. इथं आपण आफ्रिका खंडाबाबत चर्चा करत आहोत. आता भारत आफ्रिकेसोबत ज्या ज्या पारंपरिक पद्धतीने करार वगैरे करत होता त्याबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. पायाभूत सुविधामध्ये भारत आफ्रिकेला मदत करत होता कर्ज वगैरे देऊन. लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे जसं तुम्हाला कर्ज लागेल तसं तुम्ही घेऊ शकता एखाद्या विशेष प्रकल्पासाठी. तर आपण तसंच कर्ज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधासाठी देत आहोत. तसेच टेक्नॉलॉजिकल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण यामध्ये सुद्धा आपण आफ्रिकेसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. आफ्रिकेमधील विविध देश जे आहेत त्यांच्यासोबत. उदाहरण सांगायचं झालं तर स्पेस, अवकाश क्षेत्रामध्ये आपले करार आहेत. तर भारत जो आहे तो विकास दृष्टिकोनातून सुद्धा काही नवीन टप्प्यांनी चालत आहे आणि हा जो नवीन टप्पा आहे तो आपले ऑलरेडी जे आफ्रिकेसोबत आपले जे इनिशिएटिव्ह आहेत त्यावर आधारित आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पॅन आफ्रिकन ई नेटवर्क 2009मध्ये हा एक आपला इनिशिएटिव्ह आहे आफ्रिकेसोबत. तर यावर आपण आधारित आता काय करू शकतो तर आपलं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचा वापर करू शकतो. हे काय आहे DPI, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, हे आपण आता पुढे पाहणारच आहोत. तर हे पॅन आफ्रिकन ई नेटवर्क 2009मध्ये आपण जे सुरू केलं होतं ते काय आहे तर टेलिमेडिसिन आणि टेली एज्युकेशन, सॅटेलाईट, फायबर ऑप्टिक केबल यांच्या माध्यमातून आपल्याला आफ्रिकेमध्ये पुरवायचं आहे. टेलिमेडिसिन म्हणजे काय तर टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला निदान व उपचार यासारख्या सुविधा
देणे म्हणजे टेलिमेडिसिन. टेलिएज्युकेशन म्हणजे काय तर सेम तसंच टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षणाच्या सुविधा देणे. आता आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. हे म्हणजे काय आपलं डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा? तर आपलं आधार जे आहे, UPI जे आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे आपण पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वापरतो. दीक्षा काय आहे तर शिक्षकांसाठी नॅशनल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या DPI म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधामध्ये येतात. आता भारत आफ्रिका डिजिटल भागीदारी अगोदरपासून ही चालत आलेली आहे, त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 2021 मध्ये टोगो एक देश आहे आफ्रिकेमधला, त्या टोगो देशासोबत आपण सामंजस्य करार मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेला आहे. तर टोगोचं जी नॅशनल एजन्सी फॉर आयडेंटिफिकेशन आहे त्यांनी काय केलेलं आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बँगलोरसोबत हा सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी करार केलेला आहे हा? ओपन सोर्स ओळख मंच, ओपन सोर्स आयडेंटिफिकेशन प्लॅटफॉर्मसाठी. म्हणजे हे ओपन सोर्स आयडेंटिफिकेशन प्लॅटफॉर्म हे IIIT बँगलोरचं डेव्हलप करणार आणि हे टोगो देश जो आहे तो कशासाठी वापरणार? त्यांच्या राष्ट्रीय डिजिटल ID प्रणालीसाठी. आता खूप जणांचा प्रश्न असतो की उत्तरे लिहिताना काही शब्द, काही टर्मिनॉलॉजी ज्या असतात त्या इंग्रजीमध्ये असतात, मग त्या आता मराठीमध्ये कशा लिहायच्या? आता इथं आपण बघा ओपन सोर्स ओळख मंच असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही असं लिहू शकता ओपन सोर्स ओळख मंच आणि इंग्लिशमध्ये लिहू शकता कंसामध्ये ओपन सोर्स आयडेंटिफिकेशन प्लॅटफॉर्म, असं तुम्ही करू शकता. म्हणजे जो पेपर तपासत आहे त्याला क्लॅरिटी येऊन जाईल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे काही गोष्टी अस्पष्ट ठेवल्या, तुम्ही वेग ठेवल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्यामुळं असं तुम्ही कंसामध्ये इंग्रजीचा अनुवादसुद्धा, इंग्रजी काय आहे ते सुद्धा लिहित जा. आता इथं बघा, इथं दिलेलं आहे की टोगोज नॅशनल एजन्सी फॉर आयडेंटिफिकेशन. तर तुम्ही असं लिहू शकता की टोगोची ओळखसाठी राष्ट्रीय संस्था आणि कंसामध्ये इंग्लिशमध्ये लिहू शकता टोगोज नॅशनल एजन्सी फॉर आयडेंटिफिकेशन. तर हे जे आपण उदाहरणं पाहत आहोत ना, हे तुम्ही नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. आता ज्या नोट्स आहेत ना त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत. परंतु सध्या लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे. समजा GS2 मध्ये जर तुम्ही नोट्स बनवत आहात तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाचा वेगळा पार्ट करायचा आहे, वेगळी वही त्यासाठी करायची आहे. त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत GS2 मध्ये. तर मग आता ह्या ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला इथं तुमच्या ह्या आंतरराष्ट्रीय संबंधीच्या नोट्समध्ये नोट डाऊन करायच्या आहेत. तर बघा दुसरं काय, 2023 मध्ये झांबिया देश आहे आफ्रिकेमधला, त्यासोबत सुद्धा सामंजस्य करार केलेला आहे. याच बँगलोरच्या इन्स्टिट्यूटनं केलेला आहे. बँगलोरच्या या इन्स्टिट्यूटमधल्या सेंटर फॉर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामध्ये एक घटक आहे, डिपार्टमेंट आहे की यानं केलेला आहे. तर कशाबाबत हा करार आहे तर स्मार्ट झांबिया इनिशिएटिव्ह, झांबियाचा एक इनिशिएटिव्ह आहे त्यासाठी हा करार केलेला आहे. हा पहा आफ्रिका खंडाचा मॅप आहे. टोगो देश बघा इथं, हे पहा टोगो देश इथं आहे आफ्रिका खंडामध्ये आणि झांबिया जो देश आहे तो इथे आहे. असं तुम्ही मॅप पाहत जा, तुम्हाला लोकेशन माहीत पाहिजे तरच तुमच्या हे देश लक्षात राहतील. तसेच बघा 2024 मध्ये बँक ऑफ नामिबिया देश आहे, त्याच्या बँकेसोबत आपल्या NPCIने करार केलेला आहे. NPCI आपलं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने करार केलेला आहे. कशासाठी करार आहे हा तर त्यांना UPI सारखी प्रणाली राबवायची आहे, त्यामुळे हा करार केलेला आहे. हे बघा घानाने सुद्धा काय केलेलं आहे की भारताच्या UPI सारख्या प्रणालीसाठी त्यांची पेमेंट प्रणाली आपल्या UPI सोबत घाना देश जोडत आहे. तर घाना देश आणि नामिबिया देश पाहूया आपण आफ्रिका खंडामध्ये कुठे आहे. तर
हे पहा इथं नामिबिया देश आहे आणि हा पहा इथे घाना देश आहे टोगोच्या जस्ट खाली. आता हे जे आपण आफ्रिकेमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत आहोत, म्हणजे आपले आफ्रिकेतील जे देश आहेत त्याच्यासोबत चांगले संबंध होतील, परंतु आपल्याला स्पर्धकसुद्धा आहेत, कॉम्पिटिशनसुद्धा आहे. कोणाकडून कॉम्पिटिशन आहे आपल्याला? आपला बेस्ट फ्रेंड चीनकडून कॉम्पिटिशन आहे, अमेरिकेकडून कॉम्पिटिशन आहे आणि युरोपियन युनियनकडून. चीनकडून आपल्याला सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. चीनकडून आपल्याला सर्वात जास्त कॉम्पिटिशन काय आहे तर चीनला असे जर काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील तर त्यांचं सरकार आघाडीवर असतं. म्हणजे असं समजू शकता की सरकारच तो प्रोजेक्ट राबवत आहे, त्यामुळं त्यांना पैशाची काही, फायनान्सची काही कमी नसते. आणि भारतामध्ये अशा गोष्टी नाही आहेत. भारतामध्ये जे प्रोजेक्ट राबवले जातात ते पब्लिक सेक्टर कंपन्या ज्या आपल्या आहेत गव्हर्नमेंटच्या, त्याच्या थ्रूसुद्धा राबवले जातात आणि काही प्रायव्हेट सेक्टर कंपन्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत, त्यांच्या थ्रूसुद्धा राबवले जातात. त्यामुळं फायनान्सचा प्रॉब्लेम येत असतो. परंतु आपल्याला एक ॲडव्हान्टेज आहे जे चीनकडं नाही. तो म्हणजे कोणता तर आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ओपन सोर्स आहे, जुळून घेणार आहे आणि लोकाभिमुख आहे. म्हणजे आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेटा गोळा करत नाही, सर्वेलन्स करत नाही जसं चीन करतं, पाळत ठेवत नाही. हा आपला एक ॲडव्हान्टेज आहे. झांझिबार येथे आपण काय केले, आपलं पहिले परदेशातील IIT मद्रासचं कॅम्पस ओपन केलेलं आहे. म्हणजे IIT मद्रासनं कॅम्पस ओपन केलेलं आहे आणि असं कॅम्पस जे IITचं ओपन होणं हे पहिल्यांदाच झालेलं आहे परदेशामध्ये. तर ते झांझिबार येथे झालेलं आहे. आता भारताला जे आफ्रिकेसोबत आपली डिजिटल भागीदारी आहे त्यामध्ये काही आव्हाने आहेत, तर ती आव्हाने काय आहेत ते पाहूया. आफ्रिकेमध्ये आता आपल्याला माहिती आहे की आफ्रिका कंटिनेंट जे आहे त्यामध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीज जे आहेत, म्हणजे पुष्कळ देश जे आहेत ते लिस्ट डेव्हलप्ड आहेत. आणि एवढा म्हणजे जास्त विकास झालेला नसल्याने मग इथे आव्हाने आहेत. काय आव्हाने आहेत बघायचं, डेटा आणि उपकरणांच्या उच्च किमती. आता हे लोक गरीब आहेत, हे खाणंच यांना परवडत नाही, तर डेटा वगैरे यासाठी लागणारे जे डिव्हायसेस आहेत, सर्व्हर्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, सुपर कम्प्युटर्स आहेत, यांसाठी यांच्याकडे कुठून पैसा येणार? आणि याच्या किमती काय कमी नाहीत, जास्त आहेत. आता AI हे GPU वगैरे, ग्राफिकल प्रोग्रामिंग इंटरफेस वगैरे हे लागत आहे, तर त्याच्या किमती खूप जास्त आहेत. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे मी की त्यांना खाणंच परवडत नाही, तर यामध्ये कशाला ते इन्व्हेस्ट करतील, अगोदर खायचं बघतील. त्यामुळे हे एक आव्हान आहे. तसंच ग्रामीण शहरी तफावत खूपच जास्त आहे. म्हणजे इंटरनेटचा अभाव आहे ग्रामीण भागामध्ये, उपकरणं तर बघितलं आपण, आणि स्मार्टफोन्ससुद्धा खूप कमी आहेत. आणि तिसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे नियमित ऊर्जा पुरवठा. तर ऊर्जेचा नेहमीच आफ्रिकेतील देशांना पुरवठा कमी राहिलेला आहे, कारण आफ्रिकेतील हे जे देश आहेत ते शांत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये इन्सर्जन्सी चालूच असते. म्हणजे याच्यामध्ये दंगे, युद्ध इत्यादी या गोष्टी आहे ना, या चालूच असतात. सरकारसुद्धा या देशामध्ये स्थिर नाही. त्यामुळं ऊर्जेची समस्या या देशांमध्ये नेहमीच राहिलेली आहे आणि यापुढेही राहणार आहे. तर या जे आव्हाने आहेत या सर्वांचा आपल्याला सामना करायचा आहे भारताला, जर आपल्याला आपली डिजिटल भागीदारी आफ्रिकेतील देशांसोबत जर स्ट्रॉंग करायची असेल तर. पूर्ण आपण आर्टिकल हे पाहिलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे यावर मी आता आपण प्रश्न पाहूया. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. हे पहा, आजचा आपला प्रश्न आहे, भारत आफ्रिका डिजिटल भागीदारीवर चर्चा करा. तर अगोदर आपण पाहूया अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो ते. हे पहा, सामान्य अध्ययन 2 GS2चा हा पेपर आहे, हा सिलेबस आहे. या पेपरमध्ये इथे बघा आहे, विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा
भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलावर होणारा परिणाम या पॉईंटमध्ये हा प्रश्न येतो. तर आपण कीवर्ड पाहूया. यामध्ये कोणता कीवर्ड आहे तर कीवर्ड काय असतं बघा. कीवर्ड आपल्याला उत्तर कसं लिहायचं त्याची दिशा देतं. कीवर्ड कोणकोणते आहेत बघा. डिस्कस, चर्चा करा, इव्हॅल्युएट, मूल्यमापन. याला क्रिटिकली डिस्कस सुद्धा लावू शकतात. क्रिटिकली लावलं की मग गंभीर दृष्ट्या चर्चा करा असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. ॲनालाइज सुद्धा विचारलं जातं. याला क्रिटिकली सुद्धा लावलं जातं बरं का. ॲनालाइज म्हणजे विश्लेषण. हे असे कीवर्ड आहेत. तर हे कीवर्ड आपल्याला दिशा देतात की डिस्कस जर असेल प्रश्नामध्ये तर आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं आन्सर लिहावं लागतं. इव्हॅल्युएट जर असेल तर थोडं वेगळ्या पद्धतीने लिहावं लागतं. एक्झामाइन जर असेल तर वेगळ्या पद्धतीने लिहावं लागतं. अशा प्रकारे. तर इथं आपल्याला बघा चर्चा करायची आहे. हे काय नाही जास्त अवघड नसतं, सोपं असतं. चर्चा करायची म्हणजे काय करायचं. चर्चा आपण जेव्हा करत असतो तेव्हा कशी करत असतो. आपण मित्रासोबत सुद्धा चर्चा करतो तेव्हा काय करतो. एखादा विषय समजा त्या विषयाबाबत आपण चर्चा करायलो. तर चर्चा करताना आपण काय करतो. काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा मांडतो, निगेटिव्ह गोष्टीसुद्धा मांडतो. तसंच आता इथं आपल्याला काय करायचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टींची सुद्धा चर्चा करायची आहे. निगेटिव्ह गोष्टी तरी तर म्हणता येत नाही. मग काय करायचं. आव्हाने, चॅलेंजेस जे आहेत, आव्हाने जे आहेत त्याची चर्चा आपल्याला करायची आहे. नंतर काय काय पाहिजे आपल्या प्रश्नामध्ये. इंट्रो पाहिजे, इंट्रोडक्शन पाहिजे, बॉडी पाहिजे, बॉडी पार्ट, कन्क्लुजन, निष्कर्ष. हे 3 भाग प्रश्नांमध्ये आलेच पाहिजे. तर तुम्ही आता लिहा. इथे इंट्रोडक्शन लिहा, बॉडी पार्टमध्ये काय लिहायचं ते लिहा आणि कन्क्लुजनसुद्धा लिहा. तुम्हाला लिहिण्यासाठी जर काही अडचण येत असेल तर तुम्ही रेफरन्स म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलवरची वर्ड फाईल वापरू शकता. जर तुम्हाला काही यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून तुमची अडचण विचारू शकता. तुम्हाला मी नक्की उत्तर देईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.